सेनेच्या शंभूराज देसाईंनी आयोजित केलेल्या पर्यटन महोत्सवाला राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांची गैरहजेरी, तर राष्ट्रवादीच्या माजी मुख्यमंत्री सन्मान सोहळ्याला एकनाथ शिंदे अनुपस्थित राहिल्यानं चर्चांना उधाण। पुण्यात भाजपची कार्यकर्ता संवाद आणि बैठक, पुणे जिल्ह्यातील भाजपचे सर्व आमदार बैठकीला उपस्थित। सरकारनं पाकिटमारी करून योजना सुरू केल्या, पण आता अजित पवार खंबीरपणे बसलेत। लाडकी बहीण योजनेला निधी वळवल्याच्या दाव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट, शरद पवारांना भेटून नरकातला स्वर्ग हे पुस्तक त्यांचं भेट दिलं। परभणीत काँग्रेसची सद्भावना यात्रा, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांची प्रमुख उपस्थिती। छत्रपती संभाजीनगरच्या पडेगावामधील औषधी वनस्पती उद्यानाला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भेट देऊन या वनस्पतींची माहिती घेतली। उपमुख्यमंत्री अजित पवार अमरावतीत दाखल, अमरावतीत सुरू असलेल्या 3 दिवसीय ऑल इंडिया फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेच्या समारोपाला अजितदादांची हजेरी। अहिल्यानगरच्या राजूरमध्ये काबिळीचा मोठा फैलाव, राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली रुग्णांची भेट। ठाण्यात परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी चालवली रिक्षा, सरनाईक यांच्या गाडीचा नंबर असलेली चालवली रिक्षा। महाबळेश्वरमध्ये महापर्यटन महोत्सव, पर्यटकांसाठी महोत्सवात विशेष हेलिकॉप्टर राईड, निसर्गाच्या कुशीतल्या महाबळेश्वरचं हवाई दर्शन घेण्याची पर्यटकांना संधी। साताऱ्यात महापर्यटन महोत्सवाचं आयोजन, कार्यक्रमाला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटीलही दाखल। महाबळेश्वरमधील महापर्यटन महोत्सवाचा समारोप, कार्यक्रमाला विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंचीही उपस्थिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराज असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटलांची चर्चा केली, चर्चा करून त्यांची नाराजी दूर केल्याची माहिती। आजच्या पिढीला चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास समजतोय हे दुर्दैवी बाब, सांगलीतील शिवोत्सव कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंचं विधान। ओटीटी प्लॅटफॉर्म उल्लू ॲपवरून मेलद्वारे मनसेची जाहीर माफी, मनसे वर्सोवा विधानसभा विभाग अध्यक्ष संदेश देसाईंच्या शिष्टमंडळाकडून अंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती। ठाकरे बंधूंनी एकत्र यावं ही महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा, ठाकरे गटाचे नेते विनायक राऊतांचं वक्तव्य। राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा, प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिल्याची माहिती। बीड जिल्ह्यात भाजपच्या तालुका अध्यक्ष आणि मंडळ अध्यक्षांच्या निवडी जाहीर, आष्टी मतदारसंघातील निवडी मात्र लांबल्या, पंकजा मुंडे धस यांच्यातील वादाचा परिणाम निवडीवर झाल्याची चर्चा। 12वीचा निकाल उद्या जाहीर होणार, राज्य शिक्षण मंडळानं घोषित केली तारीख। राज्यात उद्या सीईटीची फेरपरीक्षा, पीसीएम ग्रुपच्या परीक्षेत गणित विषयात तांत्रिक अडचणी आल्या होत्या, त्यामुळे विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा। नांदेडमध्ये 20,000 विद्यार्थ्यांनी दिली नीटची परीक्षा, पोलिसांच्या चोख बंदोबस्तात 56 परीक्षा केंद्रांवर परीक्षा पार पडली। नाशिकमध्ये 15 मिनिट परीक्षेला बाकी असताना विद्यार्थी परीक्षा केंद्रावर न पोहोचल्यानं विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता आलं नाही, 1:30 वाजता परीक्षा केंद्रावर पोहोचण्याच्या सूचना होत्या। उद्यापासून रायगडच्या माणगावात महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचं 2 दिवसीय राज्यव्यापी अधिवेशन। गोकुळ दूध उद्यापासून 2 रुपयांनी महागणार, मुंबई पुण्यात म्हशीचं दूध प्रति लिटर 74 रुपये, तर उर्वरित महाराष्ट्रात 68 रुपये प्रति लिटर। अहिल्यानगर जिल्ह्यात उन्हामुळे दूध उत्पादनात जवळपास 20% घट, दूध उत्पादनात घट आणि पशुखाद्याच्या दरात वाढ झाल्यानं शेतकरी अडचणीत। राज्यातील काही भागात पुढचे 3 ते 4 दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा, उत्तर महाराष्ट्र कोकणात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा। भंडाऱ्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस, सलग 8 दिवसांच्या पावसानं शेतकरी चिंतेत।
वर्ध्याच्या सेलू भागात अवकाळी पावसासह गारपीटीमुळे पपई, केळी तसंच फळबागांचं नुकसान. तीळ, उन्हाळी पिकं, भाजीपाला पिकांनाही फटका. चंद्रपूर जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यांसह गारपीटीमुळे गावठी आणि कलमी आंबा पिकाची हानी. पुण्याच्या पौडमध्ये नागेश्वर मंदिरातील अन्नपूर्णेच्या मूर्तीची विटंबना केल्याच्या निषेधार्थ उद्या मुळशी बंदची हाक. वांद्रे वरळी सी लिंक ई वाहनांसाठी टोलमुक्त होण्याची शक्यता. ई वापराला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय. नांदगावमधील राख प्रश्नासंदर्भात आदित्य ठाकरेंचं मंत्री भूपेंद्र यादव यांना पत्र. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे हस्तक्षेप करण्याची मागणी. बदललेलं ठाणं संकल्पनेला अधिकाऱ्यांकडूनच केराची टोपली. शौचालयामध्ये पाणी नाही, दिव्यांग शौचालयाची दुरावस्था असल्याचा मनसेचा आरोप. शिर्डीच्या साईबाबा संस्थानला धमकीचा मेल आल्यानंतर साईबाबा संस्थान सतर्क. प्रत्येक भाविकाची तपासणी करूनच मंदिरात प्रवेश. पुणे नागपूर वंदे भारत एक्सप्रेस लवकरच धावणार. मध्य रेल्वेकडून वेळापत्रक आखण्याचं काम सुरू. माजिवडा पुलावर मुंबई मार्गिका 22 मे पर्यंत रात्रीच्या वेळेला वाहतुकीसाठी बंद. रस्ते दुरुस्ती कामामुळे वाहतूक पोलिसांचा निर्णय. नागपुरात जगातील सर्वात मोठं चित्रपटगृह उभारणार. वेव्ज 2025 परिषदेत महत्त्वपूर्ण घोषणा. सरकारच्या किती योजनांचा लाभ आदिवासी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतो याचा आढावा घेण्यासाठी आदिवासी पाड्यांचं सर्वेक्षण करून अहवाल 30 मे पर्यंत सादर करण्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईक यांचे निर्देश. मनसेकडून मुंबईतल्या दिंडोशी परिसरात रोजगार मेळाव्याचं आयोजन. मनसे नेते अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन. सांगलीच्या पलूस शहरामध्ये हिंदू समाजाच्या वतीनं निषेध मोर्चा. पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अमानवी अत्याचाराचा निषेध नोंदवला. न्यू इंडिया बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी अटकेतील जावेद आझमचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळला. जामीन मिळाला तर पुराव्यांची छेडछाड करून साक्षीदारांची दिशाभूल करू शकतो. न्यायालयाचं निरीक्षण. महाबळेश्वरमधील मांगर मधाचं गाव पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. मधाच्या गावातून वर्षाकाठी करोडोंची उलाढाल होत असते. वर्ध्याच्या कारंजा घाडगे या गावी पाणी टंचाईनं नागरिक त्रस्त. काही भागात 4 ते 5 तर काही भागात 8 ते 10 दिवसांनी पाणी पुरवठा. किल्ले रायगडवर 24 घरं आणि 56 दुकानं. मालकांना अतिक्रमण हटवण्याची नोटीस. 30 मे पर्यंत रहिवाशांना घरं रिकामी करण्याचे आदेश. पॅलेस्टाईन आणि गाझा भागातील नागरिकांच्या मदतीसाठी एका फाउंडेशनच्या माध्यमातून निधी लाटल्याचा प्रकार समोर. बीडच्या गेवरा इथला प्रकार. सायबर गुन्हेगारी आमच्या समोरचं मोठं आव्हान. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचं वक्तव्य. विदर्भ पेट्रोल डीलर असोसिएशनच्या डिजिटल पेमेंट न स्वीकारण्याच्या निर्णयावरून विचार करून तोडगा काढण्याचं आश्वासन. उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटक. नाशिकच्या रामकुंड परिसरात गोदावरी नदीपात्रात आंघोळ करण्यासाठी पर्यटकांची गर्दी. यवतमाळच्या धरणात जलसाठ्यात घट. मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्पात 31% जलसाठा शिल्लक. हिंगोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी विद्युत रोहित्राला कूलरचा गारवा. वीज पुरवठा खंडित होऊ नये महावितरणची शक्कल. गोंदिया जिल्ह्याला वादळी वाऱ्याचा तडाखा. अवकाळी पावसामुळे आंब्याच्या बागांसह धान पिकाला मोठा फटका. वाढत्या उष्णतेचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका. नांदेडमध्ये काढणीनंतर साठवलेल्या कांद्याचं नुकसान. तर कांद्याला 500 ते 700 रुपये क्विंटल इतकाच बाजारभाव मिळत असल्यानं शेतकरी अडचणीत. भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीनं भातपीक जमीनदोस्त. बागायती शेतीलाही गारपिटीचा जबर फटका. भंडाऱ्यातील शासकीय इतमामात लष्कराच्या जवानावर अंत्यसंस्कार. अमर रहेच्या घोषणा आणि कुटुंबियांच्या हुंदक्यांनी परिसर गजबजला. डोंबिवलीत 2 गटात राडा. तलवारी, लोखंडी रॉड, दगडांनी 2 गटाकडून हाणामारी. 3 ते 4 जण गंभीर जखमी.
भंडाऱ्यात घरफोडी करून 10 लाखांचे दागिने आणि 18 लाखांची रोकड चोरट्यांकडून लंपास, चोरट्याला अटक, मुद्देमालही हस्तगत. नाशिकच्या शेवगे धरणामध्ये शेतात काम करताना 45 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू भोवळानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केलं. दिल्लीहून शिर्डीला येणाऱ्या विमानात एका मद्यधुंद प्रवाशाकडून एअर हॉस्टेसचा विनयभंग, आरोपी संदीप सिंग विरोधात गुन्हा दाखल. कल्याणमध्ये दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मित्रांमध्ये राडा, परस्पर व्यक्तींनी एकमेकांवर चाकून हल्ला केला. सांगलीच्या तासगावात आई आणि बहिणीकडून तरुणाची हत्या, आग लागून तरुणाचा मृत्यू झाल्याचा कांगावा केला. जळगावच्या राष्ट्रीय महामार्गावर कालिका माता मंदिर भाग परिसरात 30 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या, अनैतिक संबंधातून हत्या झाल्याची माहिती. बीडच्या माजलगाव जवळ खानापूरमध्ये वडिलांकडून मुलाची हत्या, मद्यपान करून त्रास देत असल्यानं हत्या केल्याची माहिती. नाशिकच्या भगूर भागात शेतीच्या वादातून कुटुंबाला लाठीकाठीनं मारहाण, देवळाली कॅम्प पोलीस मध्ये 10 जणांविरोधात गुन्हा दाखल. येवल्यातील कोळंबमध्ये आवारे वस्तीत चाकूचा धाक दाखवून चोरी, अंगणात झोपलेल्यांना चाकूचा धाक दाखवून 50,000 लंपास केले. यवतमाळच्या ढाणकी ते बिटरगाव रोडवर दुचाकींची समोरासमोर धडक, एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी. जळगावात भुसावळ फैजपूर महामार्गावर अपघात, भरधाव वेगानं असलेल्या 2 रिक्षांची जोरदार धडक, अपघातात एका तरुणीचा जागीच मृत्यू. पालघरमध्ये दुचाकीची समोरासमोर धडक, अपघातात दोघांचा मृत्यू, 1 जण गंभीर जखमी. नगर पुणे रोडवर एसटीला भीषण आग, चालकानं प्रसंगावधान दाखवत वेळीच बस थांबवल्यानं जीवितहानी टळली. रात्रीच्या वेळी शेतातील पिकांची राखण करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर वाघाचा हल्ला, शेतकऱ्याचा मृत्यू. मुंबईहून सुटलेल्या अवंतिका एक्सप्रेसमध्ये एका महिलेवर चाकू हल्ला, किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून महिलेवर हल्ला झाल्याची माहिती. नाशिकच्या येवला शहरात एका संशयिताकडून 4 तलवारी जप्त, पोलिसांनी संशयिताला घेतलं ताब्यात. उमरेड नागपूर राष्ट्रीय महामार्गावर टिप्परची डांबरनं भरलेल्या ट्रकला धडक, अपघातात टिप्पर चालकाचा मृत्यू. जळगावच्या शाहूनगरमधील एमडी ड्रग्ज नेटवर्कचा पर्दाफाश, ड्रग्ज बाळगणाऱ्या 3घांना अटक. यवतमाळ वर्धा महामार्गावर गलम या गावाजवळ कारमध्ये बसून लावला IPLचा सट्टा, स्थानिक गुन्हे शाखेकडून 3घे अटकेत. मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि आरे वसाहतीत 54 बिबट्यांचं वास्तव्य, 10 वर्षात बिबट्यांची संख्या 23 वाढली. केवळ लाचेची रक्कम, नोटा सापडल्या म्हणून सरकारी कर्मचाऱ्याला दोषी ठरता येत नाही. कर्मचाऱ्यांना पैशांची मागणी केल्याचं सिद्ध होत नाही तोपर्यंत दोषत्व सिद्ध होत नाही. एका सुनावणीच्या दरम्यान सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. जयबद्री विशालच्या जयघोषानं बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडले, भाविकांच्या जयघोषानं बद्रीनाथ धाम दुमदुमलं. आर्मी बँडच्या सुमधुर सुरांनी बद्रीनाथ धाम दुमदुमलं. बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडण्यावेळी भारतीय सैन्याच्या गढवाल रायफलच्या बँडकडून भक्तिगीत सादर. DRDOकडून स्ट्रॅटोस्फेरिक एअरशिप प्लॅटफॉर्मची पहिली यशस्वी उड्डाण चाचणी, पेलोड 17 किलोमीटर उंचीवर पोहोचला, तर चाचणी दरम्यान अनेक महत्त्वाची माहिती गोळीबार करण्यात आली. ऑस्ट्रेलियात अँथनी अल्बानीज यांनी रचला इतिहास, सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा विक्रम केला. पंतप्रधान मोदींकडून अँथनी अल्बानीज यांचं अभिनंदन. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खेलो इंडिया युथ गेमच्या 7व्या सत्राचं व्हर्च्युअल उद्घाटन केलं. या खेळांमध्ये 6000हून अधिक खेळाडू, 27 पदक स्पर्धांसाठी सहभागी. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्सच्या अटीतटीच्या सामन्यात कोलकाताचा अवघ्या एका धावेनं निसटता विजय. 25 बॉलमध्ये 48 रन. करनला आंद्रे रसल ठरला सामनावीर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.